आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरची। गेल्या 2 महिन्यांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे। हजारो घरांची पाडापाड झाली असून या विरोधात आज जन आक्रोश महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। याबाबत आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय, बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी सकाळपासून महामोर्चा जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। लाखो लोक बेघर झालेले आहेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये। हा जन आक्रोश मोर्चा विभागीय आयुक्तालयासमोर आलेला आहे आणि आज तो समारोपाकडे नेमकीच आयुक्तांची चर्चा झालेली आहे। नेमकी चर्चा काय झालेली आहे समितीकडून आपण विचारून घेऊयात। दादा, नेमकं काय बोलणं झालं तुमचं? आमचं या ठिकाणी जवळजवळ 15 दिवसापासून हा महामोर्चाचं आयोजन होतं। प्रशासनाला माहित होतं की हा महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे, परंतु येथील जे काही नवीन विभागीय आयुक्त आलेले आहेत यांनी आम्हाला वेळ दिलेला नाही। आम्ही येण्याच्या अगोदरच दुपारी या ठिकाणाहून निघून गेलेले आहे, परंतु ते नसल्यामुळे येथील जे ॲडिशनल विभागीय आयुक्त होते गव्हाणे साहेब त्यांची आमची भेट झाली। आम्ही त्यांना पूर्ण मुद्दे निवेदनातले जे होते विविध भागातले ते आम्ही त्यांना पटवून दिलेले आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कारवाई तात्काळ थांबवायला लावा। जी श्रीकांत साहेबांची जी काही हुकुमशाही या शहरावर लादलेली आहे ती थांबवण्यात यावी, नसता आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन आणि त्यांच्या घरात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही। दादा, गोरगरिबांचे घर पाडले, जेव्हा श्रीमंताचा प्रश्न आला तिथे काहीतरी कानाडोळा झालाय अशी चर्चा आहे, कसं बघताय तुम्ही? नाही, खरं आहे ना बाबा, ते कॅम्ब्रिज पर्यंतची कारवाई का नाही झाली? श्रीमंतांना वाचवण्यासाठी नाही झाली। कांचनवाडीला तुम्ही जी कारवाई करायला लागलात तो वक्फ बोर्डात तुम्ही रस्ता वळवलाय, कारण तिथल्या श्रीमंत घरांचे लोकांचे घर जाणार आहेत। तर या कारवाईमध्ये पैसे देवाणघेवाण करून श्रीमंत लोकांना वाचवण्यासाठी गरिबांचे घर उद्ध्वस्त केलेले आहेत। 100% आयुक्तांनी आणि ते संतोष वावळे या दोघांनी श्रीमंतांच्या घराला वेगळा न्याय आणि गरिबांच्या घराला वेगळा न्याय। महानगरपालिकेने पक्षपातीपणा केला, 100% पक्षपातीपणा केलाय, हुकुमशाही केली, दादागिरी केली आणि त्याच्यामध्ये उलाढाली, आर्थिक उलाढाली करून कारवाई केलेली, त्याला वाचा फोडली। कसं बघताय? खरं तर आक्रोश ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे होता तसा होऊ नये यासाठी प्रशासनाने ती पण तयारी केली होती। आज हा प्रचंड मोठा मोर्चा असताना जाणीवपूर्वक वेगवेगळे मोर्चा काढण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन जी श्रीकांतने याच्यामध्ये वेगवेगळ्या वाटा निर्माण केल्या आणि लोकांना असा संदेश दिला की नाही हा मोर्चा फ्लॉप झाला, कालच झाला, परवा होणार आहे, 2-4 दिवसांनी होणार आहे। म्हणजे एवढी मोठी तयारी जी श्रीकांतने म्हणजे G20च्या खालीची करोडो रुपयाची माया जमवली ती स्वतः ती लपवण्यासाठी सुद्धा त्याचं व्यवस्थापन चालू आहे आणि हे बेचिराग करण्यापाठीमागं मोठमोठे प्रतिनिधी आहेच, पण त्याचे वाटेकरी आहे आणि हे सगळं करण्यासाठी माजी सैनिकाचा वापर करून या शहरात दहशतवादी माजवण्याचं काम जी श्रीकांत व त्याच्या टीमचं। खरं तर जी श्रीकांत ऑफिशियली दरोडेखोर असं मला म्हणायचं। एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात की आम्ही सगळ्यांना घर देऊ, पण जी घरं आहेत तीच पाडण्यात आलेली आहे। तसं नाही, सगळे जुमलेबाजी, हार घर झेंडा। 15 ऑगस्टच्या तोंडावर आम्हाला घरच ठेवलं नाही झेंडा लावायला, घराचं तर सोडा, हे फक्त वर दिखावा आहे, जुमलेबाजी, त्याच्या पलीकडे काय? एक हे पण विचारायचं की लोकप्रतिनिधी एकाने व्हिजिट केलेली नाहीये, आलेले नाही आहेत, मतं मागायला येतात, पण जेव्हा घरं पडली तेव्हा लक्ष द्यायला कोणीच नाहीये। लोकप्रतिनिधी या ठिकाणी मतदाराकडे विकाऊ म्हणून बघायला लागलेत। आम्ही यांना पैसे देऊन मतं घेतलेत, त्याच्यामुळे यांचा ना आमचा संबंध नाही असं ते करायला लागलेत। पण लोकांना आम्ही या ठिकाणी सांगतोय की पैसे घेऊन मतं देणं बंद करा। येणाऱ्या काळात जी निवडणूक आहे त्यात लोकप्रतिनिधीला लोक हिसका दाखवतील। तुम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढलाय, निवेदन दिलंय, जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल? पुढचं आंदोलन तीव्र असेल। मी मगाशीच बोललो की केवळ घोषणा करून आता चालणार नाही, तर गिरेबान पकडो आंदोलन, म्हणजे ज्या पद्धतीनं जर आयुक्त जर लक्ष देत नसेल तर त्याची गिरेबान पकडून ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार चालू आहे की लोकांची हाल अपेष्ट आहे त्यांना ओरडत आणण्याची ताकद या सगळ्या संघटना निर्माण करत आहे आणि ती केल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही या मतावर आम्ही आता काही गोष्टी ज्या करायच्यात त्या मीडिया सांगणार नाही एवढा गर्भित इशारा देतो। तर अनेक महत्वाचे मुद्दे आहेत। आज महाजन आक्रोश मोर्चा इथे निघालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।